यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत हनुमंत दत्ता फड सर, यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या वडिलांसोबत स्टेजवरती यावं। हे मूळचे वागदरवाडी, तालुका लोहा व जिल्हा नांदेड इथले आहेत। यांचं शिक्षण जे आहे ते MA झालेलं आहे आणि त्यांची 2 पदी निवड झालेली आहे। एक स्टेनोटायपिस्ट या पदी म्हणजे 80च्या स्पीडमध्ये यांची निवड मंत्रालयात झाली। त्याचबरोबरीने झडपी क्लर्क भंडारा या पदी सुद्धा यांची निवड झालेली आहे। या 2 पदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। यानंतर आपली सरांना अशी विनंती करतो त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम ज्ञान आणि बुद्धीची देवता गणपती बाप्पा, जे की माझ्या ऊर्जेचे स्रोत राहिलेले आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त प्रायण केशव गुरुजी फड, माझे आजोबा, जे की माझे नेहमीच गुरु राहिलेले आहेत। आजपर्यंत मी कधीच ह्या स्टेजवर कधीच आलेलो नाही। नेहमी पाठीमागच्या बाकड्यावर बसायचो, शाळा असो कॉलेज असो कुठं पण पाठीमागं बसायचं, पाठीमागच्या दरवाजातून जायचं निघून, इथपर्यंत कधीच पोहोचलो नव्हतो। परंतु नेहमी स्वप्न असायचं, ज्या दिवशी आपला रिझल्ट येईल, ज्या दिवशी आपण यशस्वी होतात, त्या दिवशी आपण पण समोर जाऊन मोठ्या थाटात 2 शब्द बोलायचे। आज जे इथपर्यंत पोहोचलो ते त्याच्या मागं माझे मित्र, आईवडील, सर्व ज्यांनी मला वेळोवेळी प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी मदत केली, त्या सर्वांचे जाहीरपणे आभार मानतो। मी अगदी खेडेगावातून आलेला आहे। घरामध्ये एकही एकर किंवा एकही तास शेत नसताना माझे आईवडील अहोरात्र दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायचे, रोजाने जायचे, दिवसा रोजानं कामाला जायचे आई, रात्री येऊन कपडे शिवायचे। इवन की आतापर्यंत माणसानं म्हणतात आपलं दुःख कधीच कुणाला सांगायचं नसतं, कारण की दुःख सांगलं तर ते वाढत राहतं किंवा आपण कुठंतरी खचून जातो। तर ते खचून न जाता नेहमी माणसाने पुढे गेलं पाहिजे। मी जन्मण्याच्या अगोदर म्हणजे माझ्या दीदीचा जन्म 1999ला झालेला आहे। तर 1999ला जन्म झाल्याच्या नंतर माझ्या आईचं किडनीचं ऑपरेशन झालेलं होतं। आज माझ्या आईला फक्त 1 किडनी आहे। त्याच्यानंतर 2001ला माझ्या आईनं मला जन्म दिला। इवन 1 किडनी असताना सुद्धा आईनं मला जन्म दिला। डॉक्टरनं सांगितलं होतं, तुम्ही बाळाला जन्म देऊ नका, तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल। तरी पण आईने मला जन्म दिला आणि मागच्या 25 वर्षापासून माझी आई गावातील प्रत्येक शेतातल्या धुऱ्याला जाऊन लोकांच्या रोजानं कामाला जाते। सोबत माझ्या आई तर जातेच, पण वडील सुद्धा अगोदर कपडे शिवायचे। गावातला पहिला टेलर म्हणून माझ्या वडिलाची ख्याती आहे। आजही माझे मित्र आवर्जून सांगतात, तुझ्या दादासारखी, दादा म्हणतो मी, तर तुझ्या दादासारखी चड्डी आजही कोणी गावात शिवत नाही। तर ते यायचे घरी आणि म्हणायचे, आमचा खिसा मोठा शिवा तात्या, आमचा खिसा मोठा शिवा, आमच्या खिशामध्ये बोरं टेंबूरनं हे फळं बसले पाहिजे। तर खिसा असा शिवायचे की चड्डीच्या खालून तिथं थोडाफार खिसा निघायचा। ती खूप म्हणजे
इतकं प्रेमाने वागायचे. आजही गावामध्ये काही तरुण मंडळी असतील त्याच्यामध्ये उठ बस असो अगदी मित्रासारखे माझे वडील वागतात. माझ्यासोबत सुद्धा माझ्या घरामध्ये कधीच वडिलासारखे त्यांनी आतापर्यंत वागलेले नाहीत. नेहमी ते मित्राप्रमाणे सल्ला द्यायचे. कोणतीही गोष्ट असो जे की एखादी वडील किंवा वडीलधाऱ्या माणूस ते आपल्या मुलाबरोबर शेअर करू शकत नाही ते सुद्धा गोष्ट मला वडील शेअर करायचे. तर माझं शिक्षण ग्रामीण भागातच झाले. तर 12वी पर्यंत शिक्षण झालं. 12वीच्या नंतर मी सांगतो 10वी झाल्यानंतर माझ्या दीदीचं लग्न झालं. तर लग्न झालं, लग्नामध्ये थोडाफार खर्च झाला. त्याच्यानंतर शिक्षणासाठी आता बाहेर कुठं जायचं उच्च शिक्षण घेण्यासाठी हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता. कारण घरची परिस्थिती अगोदरच माहीत होती. तर मग संजीवनी महाविद्यालय चापोली येथे बोर्डिंगच्या 11वी-12वीच्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. विचार होता बोर्डिंगमध्ये राहण्याचा, परंतु तिथे एक शिक्षक होते कागणे सर म्हणायचे. त्यांनी सांगितलं बोर्डिंगमध्ये नको राहू, तिथं राहिल्याच्यानंतर अभ्यास होत नाही. माझे एक मित्र त्यांचे एक सहकारी होते, त्यांच्या घरी मला रूम करून दिली. फक्त भाडं होतं मला 300 रुपये. तर मी 11वी-12वी संजीवनी विद्यालय चापोली येथे शिकलो. 12वी झाल्याच्या नंतर आपण आता शिकायचं काय, बाहेर जायचं उच्च शिक्षण घ्यायचं तर पैसा लागतो. पैसा तर नव्हता. मग आता पर्याय नव्हता माझ्याकडे. तरी पण सपोर्ट करायचे, म्हणायचे तुला जे करायचे ते कर, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, आम्ही आणखीन काम करू, आणखीन कपडे शिवू, आणखीन काम करू, तू फक्त शिक. परंतु त्यावेळेस माझी बुद्धी कुठे गेली होती की असं म्हणायला हरकत नाही, मॅच्युरिटी नव्हती त्यावेळेस माझ्यात. तर मी ITI ला ऍडमिशन घेतलं. डिझेल मेकॅनिक या ट्रेडला पहिल्याच लिस्टला पहिल्या नंबरला नाव आलं होतं. तर डिझेल मेकॅनिक ITI ला ऍडमिशन घेतलं. टायपिंग लावली माळाकोईला. रोज सकाळी 8 वाजता माळाकोईत पोहोचायचं, चावी घ्यायची, टायपिंगचं सेंटर स्वतः खोलायचं, स्वतः टायपिंग करायची. तिथून 10 वाजता निघायचं, लोह्याला कॉलेजला यायचं. गावाकडून चलत यावं लागायचं मला. 7 ते 8 1 घंटा मला चलत यायला लागायचा. 5 किलोमीटर. आजही माझे आई वडील गावाकडून चलत आलेले आहेत. नंतर 6 महिने झाले होते. मी नेव्हीची एक्झाम दिली. नेव्हीच्या एक्झाम मध्ये पास झालो. ग्राउंड झालं, मेडिकल झालं. परंतु फायनल लिस्ट मधून मी कटलो 2019 ची. त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पहिली वेळेस अश्रू आले होते. पहिली वेळेस रडलो होतो मी नापास झाल्याच्या नंतर. पहिलं अपयश होतं माझ्या आयुष्यातलं. त्याच्यानंतर 1-2 महिने कॉलेज केलो. कॉलेज मला ते कपडे मळायला राहायचे, डिझेल मेकॅनिकचा ट्रेड, कधी टायर खोला, हे खोला, ते खोला. ते मला नको वाटायचं. कुठे तर माझ्या इगोलची हाट व्हायचं. कारण की आपण या लेवलचे अजूनही नाहीच. आपल्याला कुठे तर मोठं व्हायचंय, पुढं जायचंय. कारण जर मी मेकॅनिक झालो तर माझ्या घरची परिस्थिती कधीच सुधारणार नव्हती. त्यावेळी मी निर्णय घेतला आपण कॉलेज सोडायचं. आणि मी घरी सांगितलं, प्रत्येक गोष्ट घरी शेअर करत असतो. तर घरच्यांनी सुद्धा म्हणले ठीक आहे तुला जे करायचं ते कर. आता काय करणार आहेस? आता मी स्पर्धा परीक्षा करणार आहे. त्या दिवशी कॉलेजमधून टीसी काढून आणली. टीसी काढून दिली मला. मी कॉलेजला जाणार झालो. ये म्हणले बाबा तुझा सत्कार करता, टीसी घे आणि जा. आणि त्या सुद्धा सरांची मिसेस स्टेनो करत होती. त्यावेळेस मला खटकलं होतं कुठेतरी स्टेनो, मला त्यावेळेस समजलं होतं. परंतु नंतर लॉकडाऊन लागलं 2020चा. 21 गेलं. 21ला मी स्टेनोला ऍडमिशन घेतलं. परत ITI घेतलं. ITI ला काही सोडलं नाही. म्हणून ITI ला लातूर येथे ऍडमिशन घेतलं. स्टेनो केलं. 2021ला ऍडमिशन घेतलं. फेब्रुवारी 2022ला मी पास झालो. परंतु त्यावेळेस मी टायपिंगचा मला फॉर्म भरला नव्हता. पैसे भरायला अडचण निर्माण झाली. पैसे लेट झाले. त्यावेळेस माझा फॉर्म भरला नव्हता टायपिंगचा. नंतर टायपिंगचा फॉर्म भरला होता लातूरला गेल्याच्या नंतर. तर 15 एप्रिल 2022ला मी पास झालो. 22 एप्रिल 2022ला ऍड आली. फक्त 7 दिवस अगोदर मला सर्टिफिकेट माझ्याकडे पोहोचले होते. ते पण ऑनलाईन सर्टिफिकेट, ऑनलाईन रिझल्ट लागला होता. देवाने दिलेली संधी मानून त्याच वेळेस MPSCचा अभ्यास सुरू केला. क्लास लावले. क्लास लावायला सुद्धा पैसे नसायचे. रूमवर अगोदर रूमचा खर्च, मेसचा खर्च, रिडिंग, लायब्ररी, कॉलेज पूर्ण माझे दिलेले घरून दिलेले सगळे पैसे संपायचे. तिथे मला टायपिंगच्या वेळेस आज आवर्जून सांगावंसं वाटतं, प्रियंका शिवराज केंद्रे राहणार लातूर या मला तिथे भेटल्या.
त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी अगोदर क्लास बघायचा, त्याच्यानंतर मी क्लास बघायचा. टेस्ट सिरीज घेतली होती, टेस्ट सिरीज मी सोडवायची, त्यांनी सोडवायची. त्यांचे इव्हन सगळे पुस्तकं मी रेफर केलेत, मी वाचलेत, मी अंडरलाईन केल्यात, सगळं त्यांच्या नोट्स मी वाचल्यात. त्यांना मी जर म्हणलं ताई मला हे पुस्तक पाहिजे किंवा आपल्याजवळ पुस्तक नाही, त्यांनी लगेच घ्यायचे. त्यांनी प्रत्येक वेळेस मला मदत केलेली आहे. माझ्या फॉर्मची फीस असो काही असो, म्हणजे पैसे तर मी द्यायचे नंतर, परंतु वेळेवर यायचे नाही. मी तिथं राहायचो, घरी पैसे ऑनलाईन पाठवायला कोणी नव्हतं किंवा मी गावाकडे नेहमी जायचो. मग काय करायचं, त्यांना पैसे मागायचे. त्यांचे मिसेस जॉबला असल्यामुळं सर किंवा एकदम असं फ्रेंडली बोलायचे, तुला लागते तेवढे पैसे घे, पण पैसे द्यायचे घे, मागायचं तर कधीच नव्हते. आजही मागितले, आजही त्यांचे माझ्याकडे पैसे आहेत. मागायचा आणि द्यायचा काही संबंधच नव्हता. माझा रिझल्ट आल्याच्या नंतर माझा पहिला सत्कार त्यांच्या घरी झालेला आहे. आज जे बी आहे, आज मी जर इथपर्यंत पोहोचलोय तर ते फक्त माझे आई वडील, प्रियंका दीदी आणि माझे मित्र परिवार. त्याच्यानंतर खूप रिझल्ट येत होते, जात होते. 2021 SSC JDC परीक्षा पास झालो, ग्राउंड झालं, मेडिकलमध्ये फेल झालो. डबल 2022 पास झालो, ग्राउंडला फेल झालो, दुपारी पळायला फेल झालो. कारण माझे काही शरीर असे काही गोष्ट नाही, त्याच्यामुळे ग्राउंड मला होत नव्हतं, त्याच्यामुळे फेल झालो. नंतर CRPF ला गेलो, तिथं CRPF ASI स्टेनोचं पोस्ट होती, तर पेपर पास झालो, स्किल पास झालो. माझ्यासोबत ऋषिकेश सुद्धा होता, आमचा सवंगडी. तर मेडिकल पास झालो आम्ही, परंतु महाराष्ट्रातले फक्त 2च मुलं लागले, तिथं सुद्धा मेरिट फेल झालो. नंतर आपली MPC तर माहितच आहे तुम्हाला, काही रिझल्ट काही लावत नव्हती, काय नाही. आता खूप वेळ घेत आहे, तरी पण आणखी घेणार 5 मिनिटं. मग जे झडपीच्या जाहिरात निघाल्या होत्या, भरपूर निघाल्या होत्या जाहिरात. फॉर्म भरायचे म्हणजे 4-5 हजार लागायचे, 8 दिवसाला 15 दिवसाला. तिकडून तिकडून पैसे करायचे, घरून न्यायचे, तिकडून घ्यायचे, पुन्हा कुणी पैसे घ्यायचे. फॉर्म मात्र भरले, एक पण फॉर्म सोडला नाही मी. झडपीला 168 मार्क मला पडले, भंडाऱ्याला झडपी भंडारा कॅटेगरीचे 3 जण ते मार्कवर 168. सर्वात वयानं लहान मी पडलो वेटिंगला, तिथं पण नशिबाने दिला धोका. नंतर 168चा आपला परभणीला टॉपर होता. मार्क तर खूप होते, परंतु कुठे तर नशीब म्हणते. परंतु नशिबाला न डबगता, नशिबाला घ्यायचं नसेल, नशिबावर थेट वार करायचा असतो नशिबाला बदलण्यासाठी. तर आज तिथली पण वेटिंग खुललेली आहे, तिथं वेटिंगला होतो, समोरचा लागला. आता तिथली पण जॉईनिंग येईल, आज तिथली पण येईल. एक जण म्हणला होता पैसे भरले की काय, मी म्हणलं माझ्या बापा जर एवढे पैसे नाही, ती 2 नोकरीला पैसे भरते माझा बाप, चेत बी नाही म्हणजे एकूण द्यायला. तर आता तुमचा काही जास्त वेळ घेत नाही, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणखी एक किस्सा राहिला सांगायचा, ते म्हणजे प्रॅक्टिस करून का नाही हाताला फोड आला होता. इतकी प्रॅक्टिस केली होती, तुमच्या याला असं मजा बी आलता, सगळ्याचा आलता. परंतु ते फोड बघताना, फोड जेव्हा बघायचं तेव्हा वाटायचं की माझ्याच्या हाताला एक फोड आलाय, परंतु माझ्या बापाच्या हाताला दगड भरताना ट्रॅक्टर होते, सगळा हात नाचलेला असायचा, सगळ्या हाताला घटे असायचे. तर एक हा फोड, एका या फोडाने मला काय होणार आहे नेहमी वाटायचं. एकदा का नाही गावात असताना, गावातले कसं राहते, गावातले खेडेगावातले मित्र म्हणले की चला म्हणले पैसे नाही ते नाही, चला ट्रॅक्टर भरायला जायचं. गेलो ट्रॅक्टर भरायला, ते उखंडा भरायला आयुष्यात पहिली वेळेस उखंडा भरला मी. काय सांगू तुम्हाला, ही गोष्ट कळली तर आईला दादाला. आई दादा म्हणजे तू असं ट्रॅक्टरवर घेतात कामाला, मग आता आम्हाला तर काम करायची गरज नाही, आता मग सांगतो दादा तू पैसे काय करत आहे, आम्हाला कामाला जायचे. ठीक आहे म्हणजे आता उद्यापासून तू कामाला जाय म्हणजे, घरी बसून निवांत राहता म्हणजे. आता आमचं भेटले त्याशिवाय दिल्या की नाही, त्या दिवशीपासून फक्त पुस्तक आणि मी कुठंच कधी कामाला गेलो नाही. नंतर ट्रॅक्टरवर असे कधी मध्ये जायचं, पण ट्रॅक्टरवर तर कधी गेलोच नाही. आणि इंटरव्ह्यूची गोष्ट सांगायची झाली तर भोळे सरांचे सांगतो आता काय ती. मला मार्क आहे 64.50 स्किलला. माझ्याच कॅटेगरीची मुलगी, तिला मार्क आहेत 65.50. इंटरव्ह्यूला मला 16 मार्क आहेत, तिला 14 मार्क आहे. 2 मार्क मला जास्त पडले तिच्यापेक्षा. तर त्याच्यामुळे माझा हा इथे रिझल्ट आलाय. तिला त्यानं माझ्यापेक्षा 1 मार्क जास्त. जर मी
मी लातूरून यायचं इंटरव्ह्यूसाठी. सकाळी 5-6ची बस पकडायची, इथे यायचं 9:30-10 पर्यंत आणि मग इंटरव्ह्यूचे क्लास करायचे सर ते सगळे. आज ते 2 मार्क मला त्या व्यक्तीपेक्षा जास्त पडले, ते फक्त आणि फक्त मनोहर भोळे सरांमुळे. मनोहर भोळे सर, राजमुद्रा अकॅडमी, कसारे सर आणि सर्व माझ्या मित्र परवांचे जाहीर आभार.